नमस्कार, मी उत्तम तुकाराम शितोळे, IMC डायरेक्टर क्रॉन प्रेसिडेंट, बीड जिल्हा महाराष्ट्र। आज मी आहे आमच्या बीड येथील मेगा आयुर्वेदिक केंद्र या ठिकाणी। आज या मेगा आयुर्वेदिक केंद्रामधील आमचे 9 तरुण या ठिकाणी आज दादूजी तांदळे हे सुद्धा आज या आपल्या स्वतःच्या शॉपमध्ये आहेत आणि या ठिकाणाहूनच एका पेशंटला आज आम्ही 1-2-3 महिन्यापूर्वी औषध दिलेले होते। आपण त्या प्रत्यक्ष पेशंटच्याच तोंडून या ठिकाणी ऐकलं की त्यांना आजार काय होता आणि तो आजार जनरल सरासरी आज 80% लोकांना आहे। ज्या आजाराचं नाव आहे ऍसिडिटी आणि दुसरा आजार जर म्हणलं तर गुडघ्याचे आजार। तर आपण विचारू त्यांना, ताई नमस्कार, यांचं नाव आहे राधा युवराज जावळे, यांचं गाव आहे खडकी देवळा, तालुका आणि जिल्हा बीड, तालुका वडवणी, जिल्हा बीड। तर हे आज इथं एक माझी माहितीनं 3 महिन्यानंतर आपली भेट झाली। 3 महिने झालं का? तर तुम्हाला जे औषध दिलते ते कुठला आजार होता तुम्हाला नेमका? गुडघ्याचा आणि पित्ताचा। बरं, गुडघ्याचा किती वर्षांचा आजार होता? 3 वर्षांनी। आणि पित्ताचा? ते सोबतच, दोन्ही पण सोबतच? बरं, त्याच्यासाठी काही मेडिकल मधल्या डॉक्टर कडून गोळ्या औषध घेत होतात का? घेत होते पण आता बंद झालेत। बरं, आणि ती गोळ्या औषध घेतल्यानंतर काय होतं? म्हणजे तेवढ्या तात्पुरतच बंद होत होतं का? तात्पुरतं राहत होतं, अर्धा 1 तास। हे आयुर्वेदिक औषध घेतलं तुम्ही, आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर रोज तुम्ही जी पित्ताची गोळी लागत होती ही आता खातात का तुम्ही? बंद झाली ती, म्हणजे पित्ताची गोळी पण बंद झाली। आणि गुडघ्यासाठी जी रोज गोळ्या खात होतात ती गोळ्या खातात का? ते नाही खात, ते बंद पण झाली। बंद झाली। बरं, तुम्हाला 3 महिने हे IMC आयुर्वेदिक प्रोडक्ट जे कोर्स झाला तुमचा, त्यावेळेस तुम्हाला किती पद बरं वाटायला पित्तासाठी आणि गुडघ्यासाठी? जास्ती ना, बरंच क्लिअरच म्हणायचं। क्लिअरच म्हणजे पित्ताचा आजार तर क्लिअरच, गुडघ्याचा थोडा नॉर्मल राहिलाय। बरं, गुडघ्याचा पण बरा झालाय, आता नॉर्मल राहिलाय। आणखीन एक डोस हा तुमच्यासाठी त्या ठिकाणी काढलेला आहे। तर नक्कीच हा आपला आलेला अनुभव आपल्या जवळच्या नाते, आपल्या जवळचे कोण मैत्रिणी, आपल्या गावातले यांना रिअल सांगा, जेणेकरून याचा आपल्याला अप्रत्यक्ष होऊन आपण आशीर्वाद मिळणार आहे। तर या माध्यमातून आज आयुर्वेद ही काळाची गरज आहे आणि या माध्यमातून कायमस्वरूपी मुळातून आजार काढायचा असेल तर आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही। आणि या माध्यमातून आमचं हे कार्य जवळजवळ कंपनीचं आज 19 वर्ष पूर्ण झालं, परंतु मी जवळजवळ 7 वर्ष या कंपनीमध्ये झाला। आज या आयुर्वेदमध्ये आज माझा अनुभव, कालचाच गेल्या महिन्यातल्या माझ्या आईचा अनुभव, अक्षरशः डॉक्टरनी घरी नेऊन सेवा करा म्हणलेली पेशंट 91 वर्ष वय असताना ते सुद्धा आज हिमालय बेरी, जीवनशक्ती रस आणि श्री तुलसीसारख्या प्रोडक्टनं सलग 1.5 महिना 24 तास असणारा ऑक्सिजन हा सुद्धा निघाला। असे अनेक अनुभव आहेत आमचे। तर नक्कीच हा अनुभव आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या बीड येथील MAK ला नक्कीच एक वेळेस भेट द्या। या ठिकाणी या आयुर्वेदिक प्रोडक्ट आपल्या आजारावर काय लागतात याची अचूक माहिती घ्या आणि नक्कीच वापरा, एवढं सांगू इच्छितो। धन्यवाद। गुड IMC।